खरं बोलून जर कोणाचं नुकसान होणार असेल तर त्या खरं बोलण्याचा काय उपयोग? खोटं बोलून जर सगळ्यांचंच भलं होणार असेल, काहीतरी चांगलं होणार असेल, तर ते खोटं कधीही चांगलं. घे श्रेया, खूप दमतेस ना तू आजकाल. बघितलंय मी. श्रेया तू आई तू नको काळजी करूस. मी ठीक आहे आता. अण्णा, तुम्ही गेल्यावरती ना घरावर पांघरलेली शाल कुणीतरी काढून घेतल्यासारखं वाटतं. तशी शाल हल्ली कमीच पडायला लागली होती. एवढे दिवस कशी पुरत होती अण्णांनो? कारण तेव्हा माणसं एकमेकांना बिलगून होती. शालीच्या निमित्तानं एकमेकांची ऊब होती सोबतीला. अण्णा, होईल सगळं नीट. येतील सगळे पुन्हा जवळ. कधी? मी गेल्यावर? अण्णा, अण्णांनो, काहीतरी अभद्र बोलू नका, सांगून ठेवतोय. अण्णा, मी कॅम्पला जाऊन आल्यावर मला कसं फ्रेश वाटलं होतं. तुम्ही जाऊन आल्यावर तुम्हालाही वाटेल. तू गेलीस तेव्हा तुझ्या सोबत या घराच्या गोड आठवणी होत्या की मया. मला मात्र या कडवट तिखट जाळ आठवणी त्रास देत राहणार. हो येऊन जाईन. त्या प्रकरणानंतर मीही आलेले नाहीये आणि आता अण्णा बाहेरगावी जातायत म्हटल्यावर यावंच लागेल. हो येईन. आणि तूही सांग सगळ्यांना विचारलंय. ओके, बाय. काय आलीस का पृथ्वीवर? काय चाललंय का तुझ्या मनात? आता हे संकट कोणावर कोसळणार आहे? कोसळणार नाही, सावरणार आहे. अण्णा केंद्राच्या कामासाठी ना काही दिवस बाहेरगावी चालले, पण जाताना ना त्यांचा पूर्वीचा उत्साह नाही. साहजिक आहे. तुमच्या घरात जे काही चाललंय तोच विचार करत होते. जाताना अण्णांना जर असं दिसलं की घरातले सगळे पुन्हा एकत्र आले, एकमेकांशी नीट व्यवस्थित बोलतायत, तर इम्पॉसिबल आहे. का? मी शक्य करून दाखवेन. तुझा आत्मविश्वास चांगला आहे, पण या बाबतीत हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. माणसं कशी वागतात याचा चांगला वाईट अनुभव मी घेतलाय आजवर की नाही. मी तो करणार आहे. पाहशील तू हरून रडत बसलेली असल्या फालतू आत्मविश्वासाने बेट. ओके, बेट. काय हरशील? तू सांग. अगदी वाटेल ते सांग. माझ्या आवाक्या बाहेरचं असलं तरी. बघ, प्रॉमिस. मी जर पैज जिंकले तर तू ममाशी नीट बोलशील. डन. कारण मला माहितीये मला हे करावंच लागणार नाही. तू हरणार आहेस. नाही, हो. मला माहितीये मी जिंकणार आहे, पण मी जिंकले तरी तू मात्र हरणार नाही. म्हणजे ते मी पैज जिंकल्यावर सांगेन. शुभं करोति